यानंतर आता काही बातम्या सविस्तर पाहूयात। धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तानंतर पाडव्याच्या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। पाडव्याला सोन्याच्या भावामध्ये 6000 रुपयांची तर चांदीच्या भावात 5000 रुपयांची घसरण झाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले। आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या परिणामांमुळे सोन्याच्या भावात आज घसरण असल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केलाय। याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेत सराफा व्यावसायिक आणि ग्राहकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। दिवाळी पाडवा अर्थात 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, या मुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी करण्याचं धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे या मुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते आहे। आपण जळगावच्या सराफा बाजारामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की सुवर्ण पतपेठांमध्ये जे आहे पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती, त्यामुळे धनत्रयोदशी असेल, लक्ष्मीपूजन असेल, या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी सोन्याच्या व चांदीच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं पाहायला मिळालं। तर दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा मुहूर्त तो म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या या पाडव्याच्या मुहूर्तावर देखील आज जळगाव सुवर्णनगरी जी आहे ही ग्राहकांनी फुलली आहे। विशेष म्हणजे आज गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये सोन्याच्या भावात जे आहे ही 6000 रुपयांची घसरण झाली आहे, तर त्या पाठोपाठ चांदीच्या भावातही 5000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे कुठेतरी ग्राहकांना देखील दिलासा मिळणार आहे। आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाजी बंगाळे आहेत। आता पाडव्याचा मुहूर्त आहे, सोने चांदीचे भाव कमी झालेले आहेत, ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। आज पाडव्याचा आज मुहूर्त आहे। कालपर्यंत सोन्याचे भाव 1,35,000 रुपये होते। एका दिवसात सोन्याचे भाव 6000 ने कमी झालेले आहे। ऑफकोर्स ही खूप आनंदाची गोष्ट आहे ग्राहकांसाठी। सकाळपासून ग्राहकांनी अंगठी, कानातले, चेन पाडव्यानिमित्त गिफ्ट करायसाठी घेणं सुरू केलेलं आहे आणि नेमकं एवढे दिवस झाले भाव फक्त वाढत होते। 1,10चे 1,15 झाले, 1,20 झाले, 1,25, 1,35पर्यंत भाव गेले, पण आता कुठेतरी भाव कमी झाले तर ग्राहकांना आनंदाची गोष्ट आहे आणि आता ते सोनं चांदी खरेदी करत आहे। काय वाटतं पुढील काळातही अजून काही प्रमाणात भाव कमी होऊ शकतात? पुढचा आपण विचार केला ॲक्च्युली हे जे करेक्शन आता आलेलं आहे, पण अजून प्रॉफिट बुकिंग जर झाली, आता हे जे 1,35 भाव झाले होते तेव्हा हेवी प्रॉफिट बुकिंग झाली सोन्यामध्ये हेवी सेल ऑफ झाला, त्याच्यामुळे सोन्याचे भाव अचानक 6000 ने कमी झाले। आता दिवसभरात अजून सेल ऑफ झाला तर थोडेफार भाव अजून कमी होतील, पण कुठेतरी बाकीचे फॅक्टर्स आपण बघितले, जिओपॉलिटिकल टेन्शन, गोल्ड बाईंग, सेंट्रल बँक बाईंग, इंटरेस्ट रेट अजून कमी व्हायची शक्यता आहे। या सर्व फॅक्टरमुळे सोन्याच्या भावाला परत वाढायची शक्यता आहे, परत 1,35पर्यंत सोन्याचे भाव जायची शक्यता आहे। नक्कीच खरं तर आज जरी भाव काही प्रमाणात कमी झाले असते तरी पुढील काळात अजूनही देखील भाव वाढण्याची शक्यता जी आहे ती सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहे, काही काय सांगणार? आज पाडव्याच्या मुहूर्तावरती आपण सोनं खरेदी करण्यासाठी आला आहात, काय भावना आहे? आज पाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी केलेलं खूप चांगला मुहूर्त असं 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं। आम्ही गुजरातवरनं महाराष्ट्रामधून सोनं जास्त खरेदी करतो कारण इथलं प्युअर सोनं असतं आणि पाडव्याच्या दिवशी म्हणजे याची पूजा केलेली खूप छान असते बुवा। खरं तर भाव जे आहे मोठ्या प्रमाणात वाढले होते, मात्र आज काही प्रमाणात भाव जे आहे ते कमी झालेले आहेत, काही दिलासा मिळतो थोडा? हो, आधी सोन्याचे चांदीचे भाव फार वाढले होते, पण आज थोडे कमी झाले, त्यामुळे आज आम्ही सोनं आणि चांदी दोघे इथनं खरेदी केलेलं आहे। नक्कीच ज्या पद्धतीने आता भावात काही प्रमाणात घसरण झाल्याने ग्राहकांना देखील मोठा दिलासा जो आहे या पाडव्याच्या मुहूर्तावरती मिळाल्याचं पाहायला मिळते आहे आणि एकंदरीतच आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये पाडव्याचा मुहूर्त साधत ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।